तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। आम्ही बोलावले होते पण ते आले नाहीत। शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठक बोलवण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर। मोठी बातमी, बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे मोठी चूक होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली। नीलम गोरे यांना मिळाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा, ठरल्या शिवसेनेच्या पहिल्या मंत्री। किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार, भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी सेव्ह INS विक्रांत मोहिमेसाठी जमा केलेल्या पैशाचे काय झाले, असा प्रश्न मुंबईतील एका सत्र न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला विचारला आहे। मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी। मुख्यमंत्री साहेब आता तरी कर्तृत्व दाखवा, शालेय गणवेशावरून रोहित पवारांचा पुन्हा निशाणा, खिल्ली उडवल्याची करून दिली आठवण। तू पैसे परत घेऊन दाखवच मग दाखवते, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना दम भरला। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना कोकणातील बालेकिल्ल्यात धक्का, आता विधानसभेसाठी नवी रणनीती, विश्वासू शिलेदार मैदानात। फडणवीसांची भाकरी खाऊन मराठ्यांशी गद्दारी, एका ताटात जेवता तर त्यांना आरक्षण द्यायला सांगा, मनोज जरांगेंचा दरेकरांवर हल्लाबोल। अखेर खेडकरांनी भीतीपोटी थर्मोवेरिटा कंपनीचा कर भरला, पिंपरी महानगरपालिकेला केली रक्कम अदा, सील करण्यात आली होती कंपनी। मराठा आरक्षण न मिळाल्यास फडणवीस यांच्यासह भाजपला उखडून फेकू, जरांगे यांच्या 56 मिनिटाच्या भाषणात फडणवीस भुजबळांवरच प्रहार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढचा दौराही ठरला, 22 ते 29 ऑगस्ट दरम्यान विदर्भात साधणार संवाद, उमेदवारांची नावेही जाहीर करणार। आमदार रवी राणांना ते वक्तव्य भोगले का, अमरावतीत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीचे आमंत्रण नाही, युतीचे नेते नाराज असल्याची चर्चा। मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी आम्ही तयार, खासदार सुप्रिया सुळे, प्रस्ताव आणा आम्ही सोबत राहू, अस्वस्थता वाढवण्याचे पाप खोके सरकारने केले। अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, संजय महाराज, आरती अंकलीकर, बुद्धिसागर दादरकर यांचाही होणार गौरव। आसारामला 7 दिवसांचा पॅरोल मिळाला, महाराष्ट्राच्या आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेणार, 4 दिवसांपासून जोधपूर एम्समध्ये दाखल। युक्रेनचे सैन्य घुसले थेट रशियन हद्दीत, धाडसी क्रूज मोहिमेमुळे युद्धाचा रंग पालटणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।